खेळायला मिळतच नाही, घरामध्येच राहतो तो, त्यासाठी त्याला पण इथे एक फिरण्याचं खूप छान होतं आणि तो खूप छान मोकळेपणाने खेळत होता आणि आजूबाजूचं आसपासच आहे, खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघू शकता खूप छान लाईट आहे. जास्त मला खूप आधी माझं मूड नव्हतं, पण मी इथं आल्यानंतर खूप मला छान वाटत होतं आणि एक वेगळंच काहीतरी बघायला मिळालं होतं. याआधी आम्ही न्यूयॉर्क सिटी आणि लंडन सिटीवर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे. तर आता यावेळेस थोडं वेगळं होतं. मी ते माझ्या माइंडमध्ये होतं की आधी सारखंच असेल, पण किट्टूचे पप्पा बोलले का नाही तसं नाही आहे.
हे खूप वेगळं आहे. आणि इथे स्पेशली मला हे सांगायचं आहे की मला गर्दीच्या ठिकाणी खूप सफोकेट होते, म्हणजे माझा श्वास मला घेताच येत नाही. आणि हा प्रॉब्लेम माझ्या खूप आहे आधीपासून. त्यासाठी म्हणून मी नाही का म्हणजे बाहेर जाण्याचं, असं गर्दीत जाण्याचं खूप टाळते. आणि स्पेशली माझा नवरा किट्टूसाठीच म्हणून आम्हाला बाहेर नेतो, माझ्यासाठी नाही, कारण की त्यांना माहिती आहे मला गर्दी सहन होतच नाही. पण इथं इतकं सुंदर आहे ना, आग्र्याचं ताजमहल खूप छान प्रकारे इथे क्रिएट केलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला सांगते की आपण जे ताजमहल बघायला आपण आग्र्याला जातो, ते ताजमहल आपल्याला इथेच आमच्या पुणे सिटीमध्येच जर आम्हाला बघायला मिळत आहे, तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार. तर माहिती आहे का, ही खूप दिवसाची इच्छा होती किट्टूच्या पप्पांची की इथे जायचं, पण मला जायचं नव्हतं. पण मला माहिती नव्हतं की हे आहे इथे, खूप छान आहे आणि बघायला पण खूप छान वाटत आहे.